So, good morning, everyone. First of all, I will introduce myself. I am Ketu Niruke. I am working as a manager at Wallstar Technologies from 8 years. Okay. So, in last 8 years, I have built many more sites using free and premium themes, as well as customized some plugins as well, and handled around 50 people's team. And currently, I am working as a manager for WordPress team. So this is my small intro, and this is my actually second WordCamp. First, I was attended at Bengaluru last year, and as a speaker, this is first WordCamp, and I'm now going to attend as a speaker Kolkata WordCamp as well, and going to attend Manila WordCamp Asia as well. So we can start with the session. So today I am going to share some points from my end for the speed optimization hacks for WordPress. So I will speak in English as well as some points in Marathi as well. Okay. सो स्पीड ऑप्टिमायझेशन का हा गरजेचा आहे त्याच्यासाठी थोडे टिप्स आहेत, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे ह्याच्याशी रिलेटेड काही पॉईंट्स मी आपल्याबरोबर शेअर करेन. सो होपफुली यू विल एन्जॉय दिस सेशन अँड यू विल गेट सम नॉलेज अबाउट इट एज वेल. ओके. So I have prepared some key points like why WordPress speed matters, core web vitals introduction, key factors affecting WordPress site, how to optimize WordPress website speed, tools for monitoring speed optimization as well as core web vitals, web vitals optimization and best plugins for speed optimization. सो स्पीड का मॅटर करतं याचे जर बघितले तर की पॉइंट्स आहेत, 5 मेन की पॉइंट्स आहेत. तर फर्स्टली बिगेस्ट आहे की युजर एक्सपिरियन्स. जर आपण एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करत असेल आणि ती वेबसाईट जर व्यवस्थित लोड होत नसेल किंवा ती लोड घ्यायला वेळ लागत असेल तर आपण बट ऑब्विसली ती वेबसाईट सोडून नेक्स्ट जी कॉम्पिटेटिव्ह वेबसाईट असेल त्याच्यावरती मूव्ह होणार आहे. सो जर बेस्ट वेबसाईट आपल्याला जर भरपूर व्हिजिटर्स यायचे असतील किंवा ते आपल्या वेबसाईटवरती थांबावे असे वाटत असतील तर त्याच्यासाठी स्पीड ऑप्टिमायझेशन हे खूप गरजेचं आहे. सो सेकंड वन इज एसईओ. एसईओ म्हणजे तर सगळ्यांना माहितीच असेल तरी पण सांगतो की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी स्पीड ऑप्टिमायझेशन खूप मॅटर करतं, कारण जर आपले सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे बघितलं तर गुगल रँकिंग आणि कोअर वेब वायटल्स हे दोन अफेक्ट करतात आणि त्याच्यावरती जर आपण वर्कआउट नाही केलं तर एसईओ साठी त्याचा बेनिफिट नाही होणार आणि आपली साईट जी आहे ती गुगल सर्च इंजिनवरती किंवा गुगल सर्च रिझल्टला ती रँक नाही करणार आहे. सो कोअर वेब वायटल्ससाठी जे आहे ते माझा एक्स्ट्रा पॉईंट आहे, तो मी त्याच्यामध्ये डीपली एक्सप्लेन करेन. थर्ड थिंग आहे की कन्व्हर्जन रेट्स. कन्व्हर्जन रेट वाढवायचा असेल तर स्पीड ऑप्टिमायझेशन हे लागेलच, कारण जसं मी मगाशी सांगितलं युजर एक्सपिरियन्स जर चांगला असेल तर कन्व्हर्जन 100% हा कमीच राहील. सो स्पीड ऑप्टिमायझेशनसाठी कन्व्हर्जन रेट ऑल्सो गरजेचं आहे. त्यानंतर कस्टमर रिटेन्शन. तुम्ही एखाद्या वेबसाईटला जर व्हिजिट केला आणि ती स्लो होत असेल कन्सिस्टंटली तर तुम्ही त्या वेबसाईटला परत कधी व्हिजिट नाही करणार आहे. सो कस्टमर रिटेन्शन जर हवा असेल तर स्पीड इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. अँड लास्ट वन इज कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे आपली जशी वेबसाईट असणार आहे तसेच कॉम्पिटिटर्सच्या पण वेबसाईट्स असणार आहेत आणि जर आपल्या वेबसाईटला तेवढा रिस्पॉन्स चांगला मिळत नसेल अकॉर्डिंग टू स्पीड देन परत ज्या आपल्या कॉम्पिटिटरच्या ज्या वेबसाईट्स आहेत तिथे युजर व्हिजिट करेल. सो बेसिकली म्हणजे टूल्स आहेत काही ते मी नंतर एक्सप्लेन करेन, पण त्याच्यामधलंच एक टूलचं एक स्क्रीनशॉट आहे इथं जीटी मॅट्रिक्सचा. इथं दिसतंय आपल्याला म्हणजे त्याचं ग्रेड काय आहे, स्पीड काय आहे.
ओके. सो इंट्रोडक्शन टू कोअर वेब वायटल्स. किती जणांना माहिती आहे कोअर वेब वायटल्स म्हणजे काय आहे? रेज युअर हँड्स प्लीज. ओके. Most of people are don't know. Okay, happy to share that information. Yeah, core web vitals are the basically okay. It's a set of metrics which is going to use Google search engine to show which pages on Google search results. Okay, so it's an metric based on three types like LCP, which is largest content full print, FID, first input delay, and CLS compared to load shift. स्पीड ऑप्टिमायझेशनसाठी कोणते असे पॉईंट्स आहेत किंवा थिंग्स आहेत ज्या अफेक्ट करतात, तर त्याचे काही मेन पॉईंट्स आहेत. पेज साईज. जर पेज साईज तुमची लेंदी असेल, भरपूर सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये हेवी ॲसेट्स आहेत लाईक इमेजेस आहेत ज्या की ऑप्टिमाइज नाही केलेले आहेत, व्हिडिओज आहेत जे ऑप्टिमाइज नाही केलेले आहेत, ते 100% अफेक्ट करेल आणि तुमची पेज जे आहे ते लोड व्हायला खूप वेळ लागेल. ठीक आहे. त्यानंतर अनऑप्टिमाइज्ड इमेज अँड मीडिया फाईल्स. जसं की आपण डिरेक्टली आपले जर लाईव्हचे असतील मोबाईलचे इमेजेस किंवा फोटोज किंवा फ्री कॉपीराईट वेबसाईट्सवरून आपण घेऊन पेस्ट करतो. ओके, ते विदाउट ऑप्टिमाइज असतात. ॲक्च्युली ते हाय रिझोल्युशनमध्ये असतात आणि हाय साईज असते त्याची. जर ते पण ऑप्टिमाइज न करता लोड केले तर 100% वेबसाईट लोड घेईल आणि त्याचा इम्पॅक्ट हा स्पीडवरती होईल. आपण काय करतो, प्लगिन्स पण खूप वापरतो. ॲक्च्युली ईच थिंगसाठी प्लगिन वापरतो. लाईक स्लायडर असेल, पॉपअप असेल, टेस्टिमोनियल्स असतील, मेनी मोर थिंग्स. ओके, सो ॲक्च्युली बघितलं तर आता मोस्टली एलिमेंटर यूज केलं जातं. एलिमेंटरमध्ये मेनी मोर थिंग्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. पण ईच थिंगसाठी आपण प्लगिन्स वापरतो आणि ते फ्री प्लगिन्स जेवढे जास्ती आपण वापरणार तेवढ्या जास्ती रिक्वेस्ट सर्व्हरला जाणार, तेवढ्या फाईलचा यूज जास्त होणार आणि त्याच्यामुळे स्पीडवरती 100% इम्पॅक्ट होणार. वेब होस्टिंग परफॉर्मन्स. आपण जर बघतो भरपूर वेळा चीप वेब होस्टिंग घेतो, पण त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याची बँडविड्थ वगैरे काय आहे, त्याचं साईज काय आहे ते आपण चेक करत नाही. कमी रेट आहे वगैरे असे म्हणून घेतो आणि त्याचा इम्पॅक्ट हा स्पीडवरती होतो. सो ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे की बिफोर चूज द होस्टिंग त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे चेक करणं. ओके. थर्ड पार्टी स्क्रिप्ट यूज करतो तेव्हा पण ते चेक करूनच यूज करणं जरुरी आहे. अदरवाईज थर्ड पार्टीचा कंट्रोल आपण नाही ठेवू शकत आपल्याकडे. सो ते 100% इम्पॅक्ट करू शकतो. वेब होस्टिंग परफॉर्मन्स ऑल्सो मॅटर्स फॉर द स्पीड अँड मोबाईल ऑप्टिमायझेशन एज वेल. आपण जर आपली वेबसाईट मोबाईल ऑप्टिमाइज नसेल तर ते जे सेक्शन्स आहेत ते ओव्हरलॅप करतील किंवा लोड घ्यायला वेळ करतील आणि त्याच्यामुळे सुद्धा स्पीड ऑप्टिमायझेशनवरती इम्पॅक्ट होईल. ओके, सो हाऊ टू ऑप्टिमाइज द वेबसाईट. हे काही सोल्युशन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला असेल की फास्ट आणि रिलायबल होस्टिंग प्रोव्हायडर चूज करणं. त्याच्यासाठी तुम्ही गुगल सर्च सुद्धा मिळू शकतं, पण त्याचे रिलेटेड जे रिव्ह्यूज वगैरे आहेत किंवा त्यांच्या सपोर्टशी पण तुम्ही डिस्कस करून त्याच्या रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. सेकंड वन आहे लाईट वेट थीम. सो मोस्ट ऑफ टाइमला आपण असंच करतो की फ्री थीम आहे, जस्ट यूज करतो, त्याचं डेटा इम्पोर्ट करून घेतो, बट आपण चेक करत नाही की तो डेटा आपल्याला खरंच युजफुल आहे का, तेवढा की जेवढा आहे लागणार आहे तेवढाच ठेवून बाकीचा पण रिमूव्ह होतो असं नाही चेक करत आहे. सो त्याच्यासाठी जर आपण लाईट वेट थीमच यूज केली तर ते स्पीडसाठी इम्पॅक्टफुल ठरेल. इमेजेस आणि मीडिया हे मस्ट ऑप्टिमाइज्ड असायला पाहिजे बिफोर यूज. कॅचिंग पण एनेबल असलं पाहिजे. त्याच्यासाठी खूप सारे प्लगिन्स आहेत लाईक W3 टोटल कॅच अँड ऑल. अँड प्लगिनचे पण लिमिट्स असले पाहिजे जसं की मगाशी सांगितलं होतं. आणि आपला वर्डप्रेसचा डेटाबेस हे ऑप्टिमाइज असला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा टूल्स आहेत, कोड आहेत. PHPचं व्हर्जन जे आहे ते 7.4 और अबोव्ह असेल तरच ते इम्पॅक्टफुल ठरू शकतं. आपलं जे साईटचं होमपेज आहे ते कधीही ऑप्टिमाइज असायला पाहिजे. ओके. अँड रिडायरेक्ट्स अँड ब्रोकन लिंक हे अवॉइड करा आणि तुमची साईट मॉनिटर करा. आणि ते मॉनिटर करण्यासाठी
हे टूल्स आहेत लाईक गुगल स्पीड ऑप्टिमायझेशन, गुगल सर्च कन्सोल, GT मॅट्रिक्स, स्पीड कर्व, वेब व्हायटल एक्सटेन्शन अँड पिंगडम ॲज वेल. ओके, सो आणि हे काही बेस्ट प्लगइन्स आहेत फॉर स्पीड ऑप्टिमायझेशन, जसं की WP रॉकेट आहे, प्रीमियम आहे, W3 टोटल कॅश इज फ्री, ऑटो ऑप्टिमाइज ऑल्सो फ्री, मॅटर हे प्रीमियम प्लगइन आहे आणि WP फास्टेस्ट कॅच इज फ्री. सो हे काही प्लगइन्स आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट इमेज ऑप्टिमायझेशनसाठी तुम्ही स्मश, शॉर्ट पिक्सेल अँड इमेजिफाय वापरू शकता. अँड CDN बेस्ड ऑप्टिमायझेशनसाठी क्लाउडफेअर विच इज फ्री अँड लाईट स्पीड ऑल्सो फ्री, हे यूज करू शकता. And hopefully for a limited time, I'm going to conclude my session, and hopefully you got some beneficial information. And yeah, that's all. Thank you so much.